खरं तर वडाचं झाड म्हणजे औक्षवंत. मागील काही वर्षापूर्वी विटा शहरात खानापूर रोडला दोन्ही साईड पट्टीच्या बाजूला 25 ते 30 झाडे वडाची होते. खानापूर रोडवर वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांची तोबा गर्दी होती. अनेक महिला माता भगिनी त्या ठिकाणी वड पूजण्यासाठी जात होत्या. पण आता रस्ताच मोठा झाला आणि झाडे गायब झाली. ठराविक ठिकाणीच झाडे वडाची आहेत आणि तिथेच महिला वडसावित्री निमित्त वडाची पूजा करतात. पण गेली अनेक वर्ष विटा पोलीस ठाण्याच्या आवारात मोठे अतिसुंदर वडाचे हनुमान मंदिराजवळ वडाचे झाड आहे आणि तिथे प्रत्येक वर्षी महिलांची विटा पोलीस ठाण्याच्या आवारातच वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाचे झाड पूजण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी बाळगोपाळांसह आनंद वातावरणामध्ये हा वटसावित्रीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी विटा पोलीस विटा शहरात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त सतत पेट्रोलिंग करत होते. यावेळी वटसावित्री पौर्णिमेसाठी आलेल्या महिलांनी आपली विचारधारा व कथा सावित्रीची याविषयी माहिती दिली. वटसावित्रीची पौर्णिमा पारंपरिक आहे आणि तो पूर्वीपासून चालत आलेला आहे. स्त्रियांसाठी हा फार महत्त्वाचा सण आहे आणि तो आदल्या दिवशी उपवास करायचा आणि वटसावित्रीचे पूजन झालं की दुसऱ्या दिवशी सोडायचा. आणि आंब्याचे महत्त्व आहे. आंब्यानं स्त्रियांच्या ओट्या भरायच्या, हळदी कुंकू लावायचं, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा, पूजा आरती करायची, वटसावित्रीची कहाणी वाचायची, ऐकायची, इतरांना सर्वांना सांगायची. हा सण फार उत्साहानं साजरा केला जातो. ट्रेन का नाही, सत्यवानाचा प्राण गेला होता, तो ह्या व्रतानं तिनं परत मिळवला आणि सासू सासऱ्याचे डोळे मिळवले, परत वैभव मिळाले, ऐश्वर्य मिळाले आणि नवऱ्याचा प्राण सुद्धा आणला सत्यवानाचा. त्यापासून हा सण तेव्हापासून हा सणाला जास्त महत्त्व आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.